शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्या घेऊन प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 28 ऑक्टोबर रोजी नागपूर इथं महाएल्गार आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। या आंदोलनाकरता महाराष्ट्रातून विविध भागातून लाखो शेतकरी नागपूरच्या दिशेने कूच करतात। आंदोलन ठिकाणी शेतकऱ्यांना राहण्याची जेवणाची व्यवस्था प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं व विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोबत महिला शक्ती सुद्धा आता एकवटली आहे। अमरावती जिल्ह्यात विविध तालुक्यात ताटवाटी वाजत व झोळी पसरवून वर्गणी गोळा केली जाते। त्याच वर्गणीतून आंदोलन ठिकाणी शेतकऱ्यांना जेवणाची व राहण्याची थोडीफार मदत होईल याच उद्देशाने महिला शक्तीने हे अनोखं आंदोलन सुरू केलं। सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तो आज शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली। त्यामुळे सरकारला कुठेतरी जाग यावी यासाठी प्रहारच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हे अनोखं आंदोलन सुरू केलं। माननीय बच्चूभाऊ कडू अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे, परंतु ह्या झोपलेल्या सरकारला अद्यापही जाग आलेला नाही आहे। मग त्यासाठी आता काय करायचं? नागपूरला शेतकरी 28, 29, 30 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण लोक नागपूर या ठिकाणी रवाना होतील आणि हे संपूर्ण शेतकरी तिथं कसा पोहोचेल आणि ते पोहोचण्याकरिता आम्हाला कुठून पैसा मिळणार नाही किंवा कोणाच्या पैसे देऊन आम्ही जाणारे लोक नाही, तर आम्ही स्वतः सर्व महिला भगिनी ही झोलीमध्ये आम्ही वर्गणी मागत आहे की आमचा शेतकरी भाऊ, माझा बाप, माझी माय या शेतकरी आंदोलनामध्ये भाग घ्यावा। आणि देवा भाऊला एकच विनंती आहे की त्यांनी 7/12 कोरा करावा। हे झोपलेलं सरकार आहे, यांना आता कसा जाग यावा? आपल्याकडे संपूर्ण सर्व काही आहे, पण आमच्याकडे तुम्ही आता आम्हाला भीक काय देणार हो? आता आम्हालाच भीक मागण्याची पाडी आपण ठेवलेली आहे आणि आम्ही आज ही झोली फैलत आहोत की माझा शेतकरी तिथे नागपूरमध्ये पोहोचला पाहिजे आणि आमचा 7/12 कोरा झाला पाहिजे। हेच मी आम्हाला ह्या झोलीच्या याच्या निमित्ताने सांगू इच्छिते